प्राणघातक हल्ला, परिसरात खळबळ। दोन गटात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेले शेकाप पक्षाचे तरुण नेते उत्तम भोईर यांच्यावरच एका गटातील तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याने उत्तम भोईर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून भोईर यांच्यावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। शेकापचे नेते उत्तम भोईर दोन गटात झालेला वाद मिटवण्यासाठी गेले होते। यावेळी वाद मिटवत असताना उत्तम भोईर यांच्यावरच आसरोटी गावातील एका गटातील काही तरुणांनी हल्ला केल्याने उत्तम भोईर गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी उत्तम भोईर यांनी केली आहे। शिवसेनेचे लोक आहेत आणि आसरोटी गावामध्ये आमचे मामा येते रामबाबू ढोंबरे यांच्या गावामध्ये काहीतरी कारणास्तव थोडंफार भांडण झालं। त्याच्यावरून ते पोलीस केस करायला गेले तर मला समजलं की मला फोन आला मामांचा का असं मला मारहाण झाले, तू ताबडतोब पोलीस स्टेशनला ये। मी गेल्यानंतर मीच स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही पार्ट्यांना मी बोललो भांडण मिटून घेऊ आपण। भांडण मिटवली, दोन्ही पार्ट्यांना मी पाठवून पण दिले आणि ह्यांना मारहाण झाली आणि थोडा मुकामार वगैरे जास्त लागला। साहेबांनी सांगितलं का तू स्वतः शेलार साहेब इन्स्पेक्टर बोलले की ह्यांना तू हॉस्पिटलला घेऊन जा। मी हॉस्पिटलला घेऊन जातो 10-15 मिनिटांमध्ये ते सगळे ते पलीकडच्या पार्टीचे शिवसेनेचे लोक सगळी साई हॉस्पिटलजवळ थांबले होते। मी मामांना गाडीतनं उतरवतोय तेवढ्यात मला डायरेक्ट मारायची सुरुवात केली त्यांनी आणि बरेच लोखंडी बंच वगैरे होते सगळं आणि 10-15 जणांचा ग्रुप होता। खूप मारहाण केली। त्याच्यामध्ये सुमित ठोंबरे, दिनेश ठोंबरे आणि विकू ठोंबरे म्हणून प्रशांत ठोंबरे अशी सगळी ही मंडळी सगळी मला खूप म्हणजे मारहाण केली आणि मी लगेच ताबडतोब पोलीस स्टेशनला आलो। स्वतः शेलार साहेब स्वतः होते। ते म्हटले मी तुला सांगितलं काय आणि हे झालं काय, याच्यामध्ये आता मलाच पश्चाताप झाला। माझ्या डोक्यात ही केस गेली म्हणजे उगाच तुम्ही म्हणजे बोललो साहेबांना, मी बोललो तुम्ही सांगितलं म्हणून मी गेलो आणि हा प्रकार तुमच्या समोर झाला सगळा। आणि साहेब पण बोलले हे चुकीचं झालंय आणि हे सगळं आता माझ्या डोक्यात गेले, आता काय कॉम्प्रोमाइज वगैरे काय होणार नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये। आता तुम्ही काय एवढ्या वर्षी सेवा करून लोकांनी जर तुम्हाला हा जर सगळं हे असं देत असेल तर कुठेतरी ह्या लोकांनी शिक्षा व्हायला पाहिजे, स्वतः शेलार साहेब बोलले। आणि त्याच्यानंतर मग ते आरोपी फरारी झाले। त्यातले आता काल 2 आरोपी भेटले, आज एक आरोपी भेटलाय। जास्तीत जास्त यांना 307 कलमाखाली जास्तीत जास्त कठोर कारवाई होईल हीच माझी अपेक्षा। गंभीर जखमी असलेल्या उत्तम भोईर यांच्यावर खोपोलीतील संजीवनी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।